नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 4थीचा गणित विषयाचा पाठ अभ्यासत आहोत। त्यामध्ये आपण मागील तासाला काही शाब्दिक उदाहरणे पाहिलेली आहेत, तर त्याला अनुसरून आपण इतर उदाहरणे अभ्यासत आहोत। आपल्या पाठ्यपुस्तकातील प्रश्न क्रमांक 47 वर पहा। प्रियांकाने 245 रुपयांची पुस्तके व 178 रुपयांच्या वह्या खरेदी केल्या, तर तिने एकूण किती रुपयांची खरेदी केली। या ठिकाणी पुस्तकाची किंमत ही 245 रुपये आहे, तर वह्यांची किंमत ही 178 रुपये आहे। तर आपल्याला कोणती क्रिया करावी लागेल या ठिकाणी? तर बेरजेची क्रिया करावी लागेल। पुस्तकाची किंमत व वह्यांची किंमत एकत्रित केली तर आपणास एकूण खरेदी केलेली किंमत काढता येईल। Priyanka bought books worth of 245 rupees and notebooks worth of 178 rupees. How much did she spend altogether? तर या ठिकाणी आपण $245 ही पुस्तकांची किंमत आहे, तर 178 रुपये ही वह्यांची किंमत आहे। या ठिकाणी आपणास या दोन घटकांची बेरीज करायची आहे। तर आपण एकक, दशक आणि शतक आता दिलेले घटक काय आहेत आपल्याला? तर 245 रुपये ही पुस्तकाची किंमत दिलेली आहे आणि 178 ही वह्यांची किंमत दिलेली आहे। तर या ठिकाणी आपल्याला एककांची बेरीज करूया आपण। 8 आणि 5, 8 आणि 5 याची बेरीज किती येईल? कमेंट मध्ये नोंद करा। 8 आणि 5 यांची बेरीज ही 13 येते। 13 ला 3, हातचा 1, 7 अधिक 4 11, 11 अधिक 1 12, हातचा 1, 2 अधिक 1 3, 3 अधिक 1 4। अशा प्रकारे दोन्ही मिळून वह्या आणि पुस्तके यांची खरेदी ही 423 रुपयांची झालेली आहे। एकूण खरेदी बरोबर
423 रुपये. या ठिकाणी आपण हेच इंग्रजी माध्यमासाठी पाहू. टू 45 cost of books. Or worth of books. Then 178 worth of notebooks. वर त्याने प्राइस किंमत addition of those things, 8 plus 5, 8 plus 5 is equal to 13. 1 carry. 7 plus 4, 7 plus 4 is equal to show in comment box. त्या ठिकाणी 3 नंबरचं ऑप्शन आहे, तिथे तुम्ही सांगू शकता. तिथे क्लिक करा आणि त्याची बेरीज करून सांगा. द ॲडिशन ऑफ 7 plus 4 11, 11 plus 1 12, carry 1, 2 plus 1 plus 1 is equal to 4. Total price is equal to 423. आपण 2 नंबरचं उदाहरण पाहूया. एका ग्रंथालयात गोष्टीची 1230 पुस्तके व कवितांची 150 पुस्तके आहेत. तर त्या ग्रंथालयात एकूण किती पुस्तके आहेत
आता या ठिकाणी गोष्टीची पुस्तकांची संख्या व कवितांच्या पुस्तकांची संख्या दिलेली आहे. तर एकूण किती पुस्तके आहेत हे आपल्याला या ठिकाणी मोजायचे आहे, त्याचं गणन करायचं आहे. तर प्रथम आपण गोष्टीच्या पुस्तकांची संख्या लिहूया. 1230. गोष्टींची पुस्तके. त्यानंतर कवितांची पुस्तके आहेत 150. तर आपल्यास या ठिकाणी एकूण पुस्तकांची संख्या विचारलेली आहे. 1230 ही गोष्टीची पुस्तके आहेत, तर 150 ही कवितांची पुस्तके आहेत. तर या ठिकाणी आपण एकक, दशक, शतक, हजार असं लिहूया. या दोघांची आपल्याला बेरीज करायची. शून्यामध्ये शून्य मिसळलं. सांगा, कमेंट बॉक्स मध्ये सांगा. 3 नंबरचा ऑप्शन तुम्हाला दिलेला आहे. तर 0 अधिक 0 यांची बेरीज येते 0. 5 अधिक 3 याची बेरीज येते 8. 2 अधिक 1 या संख्येची बेरीज येते 3 आणि 1 एकूण ग्रंथालयातील पुस्तकांची संख्या ही कोण सांगेल? लाईव्ह चॅट मध्ये उत्तर दे त्याची. एकूण पुस्तकांची संख्या बरोबर 1380. चौथं उदाहरण पहा आपण स्वाध्यायामधलं. सर्कस पाहण्यासाठी 1310 मुले, 1505 स्त्रिया व 790 पुरुष आले होते. तर सर्कस पाहण्यासाठी किती जण आले होते? या ठिकाणी आपणास कोणती क्रिया करावी लागेल? तर एकूण संख्या काढण्यासाठी सर्कस पाहायला आलेल्या लोकांची काय करावी लागेल? आपल्यास बेरीज करावी लागेल. तर या ठिकाणी आपण प्रथम 1310 मुले, मुले आहेत. 1505
505 स्त्री आहेत. 790 पुरुष आहेत. त्यांची संख्या दर्शवलेली आहे. स्त्रियांची संख्या आता याची आपण बेरीज करणार आहोत. पाचामध्ये 0 आणि हे 0 मिसळायचं आपल्याला. एककाकडून बेरीज आपण करत जाणार आहोत. 5 अधिक 0 अधिक 0 याची बेरीज येते 5. कोणत्याही संख्येत जर आपण 0 मिसळले तर तीच संख्या राहते, काही बदल होत नाही. 9 अधिक 1 9 अधिक 1 याची बेरीज येते 10. 10 ला 0, हातचा आला 1. 7 अधिक 5 12, 12 आणि 3 15, 15 आणि 1 16. 16 ला इथे घेतला आपण 6, हातचा आला 1. अगोदर मुलांची आणि स्त्रियांची संख्या बोलते 1 अधिक 1 2 आणि हातचा 1 3. तर सर्कस पाहणाऱ्यांची संख्या ही कोण सांगेल लाईव्ह चॅट मध्ये? 3 नंबरचं बटन आहे, दाबा सर्वांनी आणि सांगा. तर या ठिकाणी संख्या ही 3605 ही दर्शवलेली आहे किंवा आलेली आहे. एकूण संख्या, एकूण पाहणाऱ्यांची संख्या तीन 3605. पुढील उदाहरण पहा. अजयने एका बँकेत 18,000 रुपये आणि दुसऱ्या बँकेत 15,000 रुपये ठेवले, तर त्याने बँकामध्ये एकूण किती रुपये ठेवले? आता यांनी रक्कम ठेवलेली रकमेची आपल्याला बेरीज करावी लागेल. सर्व विद्यार्थ्यांनी आपली प्रतिक्रिया ही त्याच्यामध्ये नोंदवली लाईव्ह चॅट मध्ये. 18,000 अधिक 15,000
ही एका बँकेची रक्कम आहे, एका बँकेत ही दुसऱ्या बँकेची रक्कम आहे. पहा या ठिकाणी 0 अधिक 0 0, या शून्यामध्ये 0, याची बेरीज केली तर शून्यामध्ये 0 उसळ 0. 8 अधिक 5 या दोन संख्येची जर बेरीज केली तर बेरीज येते 13. हातचा आला 1, 1 अधिक 1 2, 2 अधिक 1 हातचा, तर याची बेरीज येते 3. तर एकूण रक्कम या ठिकाणी दर्शवलेली आहे 33,000 एकूण रुपये. सानू व्यवस्थित बेरीज कर. हा व्यवस्थित बेरीज करा. 18,000 अधिक 15,000 अशा घटकांची बेरीज करायची. Ajay deposited 18,000 in one bank and 15,000 in another bank. What is the total amount of money be deposited in the bank? तर टोटल अमाउंट काढायचं आपल्याला. one bank, another bank. Given things. Find. Zero plus zero is equal to 0. सर्व विद्यार्थ्यांनी त्यामध्ये आपलं 3 नंबरचं बटन आहे लाईव्ह चॅट, ते दाबा आणि त्याच्यावरती प्रतिक्रिया द्या. तुम्ही सुद्धा कॅल्क्युलेट. 0 plus 0 is equal to 0.
then 0 plus 0 is equal to 0, then 0 plus 0 is equal to 0, then 1000 place 8 plus 3. So total amount in bank is 33,000. कोणाला काय समजत नसेल तर विचारा, त्यावर आधारित प्रश्न आपण. समजलं का सर्व विद्यार्थ्यांना? लाईव्ह चॅट मध्ये सांगा मला. आवाज येतो का सर्वांना? हॅलो. आता पान नंबर 48 ओपन करा. 48 वजाबाकीचं शाब्दिक उदाहरण आहे. एका शाळेतील ग्रंथालयात 1473 पुस्तके मराठी भाषेतील आहेत व 586 पुस्तके हिंदी भाषेतील आहेत. तर कोणत्या भाषेतील पुस्तके किती जास्त आहेत? आता या ठिकाणी दोन्ही भाषेच्या पुस्तकांची संख्या दिलेली आहे आणि कोणत्या भाषेतील पुस्तके जास्त आहे हे आपल्याला शोधायचे. तर कोणती क्रिया करावी लागेल? इथं सांगा मला. ओके, थँक्यू. आज सानिका कोणती क्रिया करावी लागेल आपल्याला? एकूण पुस्तकांची संख्या मराठीची पुस्तकं दिलेली आहेत 1473 आणि हिंदीची दिले 586. तर पुस्तकाची संख्या काढण्यासाठी आपणास मराठी भाषेतील पुस्तकातून हिंदी भाषेतील पुस्तकांची संख्या ही वजा करावी लागेल. त्यावेळेस आपणास त्याची बरोबर आहे. सानिका तुझं उत्तर बरोबर आहे, राईट. तर आपण त्याची वजाबाकी करूयात. एक 1473 मराठी भाषेतील पुस्तके. त्यानंतर 586 ही हिंदी भाषेची पुस्तके आहे. आपणास या ठिकाणी वजाबाकीची क्रिया करायची आहे. कोण सांगेल?
आता या ठिकाणी 3 या संख्येतून 6 ही संख्या वजा करायची. राईट. सानिकाने बरोबर उत्तर दिलेलं आहे. 3 ला 13 समजलेलं आहे. 13 तून 6 गेलं 7. आता 7 या संख्येला किती समजलेलं आहे? हा, स्टेप बाय स्टेप चला. 16 तून 8 गेले. 16 तून 8 गेले, किती राहिले? 16 या संख्येतून 8 वजा केले. उत्तर द्या. संस्कार, सानिका, शिवम, करा वजाबाकी करा. सोळा या संख्येतून 8 वजा करायचे, किती संख्या येईल? उत्तरे द्या उपस्थित विद्यार्थ्यांनी. 8 ही संख्या वजा करायची. सोळातून 8 वजा करा. हा, व्हेरी गुड सानिका. 8 राहिलेले आहे. आता या ठिकाणी 4 आहे, तर 14 आपण समजतो. तर 14 तून एक स्टेप वजा, याला आपण 13 समजतो. 13 तून 5 वजा करा. 13 या संख्येतून 5 वजा करा. एक न कमी करत गेलेलं आहे डावीकडे जाताना. राईट. सानिकाचं उत्तर बरोबर आहे, 8 आहे. सर्व विद्यार्थ्यांनी लक्षपूर्वक गणित सोडवा. यानंतर आपल्याला 1 स्टेप मागे येतो आपण. 1 च 0 होईल, हे 10, तर या ठिकाणी 0 ही संख्या होईल. तर इथं खाली वजाबाकीला काही नाही म्हणून आपण 0ला जसेच्या तसे ठेवणार आहोत. तर या ठिकाणी मराठी भाषेची किती पुस्तकं जास्त आहेत? तर सांगा बरं, खालची संख्या किती आहे? कोण सांगेल वाचून? ही खाली आलेली संख्या सांगा. विद्यार्थ्यांनी लक्ष द्या. ही आलेली संख्या सांगा खाली. 8, 8 आणि 7 हे संख्येचं कसं तुम्ही मोजणार? हाऊ यू आर काउंट इट? हा, मोजा पटकन. व्हेरी गुड. सानिकाने उत्तर दिलेलं आहे 887. 887.
87 books are more than Hindi books. मराठी बुक्स आर मोर 887. आपण आता हेच गणित इंग्रजी माध्यमासाठी पाहतोय. एट 887 88 नाही 87 पाहिजे. Given things are Marathi books 1473. Hindi books 586. थ्रीचं काय केलं आपण 13 minus 6 is equal to how many? 30 minus 6. Shivam 13 minus 6. Sanika Shivam how many? तेरा मधून 6 वजा करा. 13 minus 6 is equal to आपण हे इंग्लिश मिडियमच्या विद्यार्थ्यांसाठी घेतोय. जरी झाला असेल तर डबल सराव होईल तुमचा. सरावासाठी घेतोय आपण. एक उदाहरण नमुने दाखल घेतलेलं आहे, त्याचा सराव घ्या. थर्टीन minus 6 is equal to एनीबडी प्रयत्न करा. जरी झाला असेल तर प्रयत्न करा. 13 मधून 6 वजा करा. वजाबाकीचं उदाहरण आहे. शिवम
13 या संख्येतून मगाशी प्रमाणे मराठीत आपण जसं सोडवलं तसं करायचंय, बरोबर आहे. 13 तून 6 गेलं तर याची संख्या किती? 7. 16 minus 8, बरोबर आहे सानिका? 16 minus 8, 16 मधून 8 वजा करा. सिक्सटीन मायनस एट करा. 16 या संख्येतून 8 मायनस करा. बरोबर आहे. 8 14 आहे. 14 1 लेस 13. 13 मायनस 5. 13 या संख्येतून 5 संख्या वजा करा. थर्टीन मायनस 5. 13 minus 5. 13 या संख्येतून 5 वजा करा. 13 या संख्येतून 5 वजा करा. राईट सानिका. 8 0. Marathi books are more than Hindi books. 887. इकडे पहा सर्वांनी. 887 more Marathi books than Hindi books असं लिहा खाली. दिसतं का सर्व विद्यार्थ्यांना? कमेंट मध्ये सांगा मला. लिहायचं झालं का सर्वांचं?
सर्व विद्यार्थ्यांचं लिहायचं झालं का? कसा करा बरोबर आहे. अंक कमी केला याची जागा संख्येतून कमी करा. तेरा 5 संख्येतून 5 वजा हा शेवटचं उत्तर 7 8 9 10. आता एक लेस झाल्यामुळे या संख्या वजा करा. 10 7 ही संख्या वजाबाकीचं